मित्रांनो, खूप अभ्यास आपण करतो पण पेपरला गेलो की पेपर समोर आले की डायरेक्ट ब्लँक होऊन जातो. असं वाटतं सगळं आउट ऑफ सिलेबस आहे, काहीच आठवत नाही, कन्फ्युजन होतं. असं कधी तुमच्या सोबत झालंय का? आणि असं जर होत असेल, खूप अभ्यास करता पण मार्क कमी पडताय, खूप अभ्यास करताय, पेपर डायरेक्ट आउट ऑफ सिलेबस वाढतो, डायरेक्ट पहिले 5-10 मिनिटं ब्लँक होऊन जातो, भीती वाटते, धडधड होते, असं जर होत असेल ना, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण याच्यावरती मी प्रॉपर सोल्युशन आता देणार आहे. कारण आता इनसेम एक्झाम येऊ घातली आहे एकदम तोंडावर, आणि त्यावेळी ही आपल्याकडनं चूक व्हायला नको. मित्रांनो बघा, हे का होतं याचं रिअल एक्झाम्पल सांगतो. काय होतं, समजा दोन व्यक्ती आहे, मी एक पर्सन आहे आणि मी एक थर्ड पर्सन कडे अचानक गेलो. त्याला म्हटलो मला 100 रुपये दे भाऊ. तो देईन का मला? दे 100 रुपये दे. देईल का? नाही देणार ना तो. तुझी माझी ओळख नाही, कस का देईल? त्याला म्हटलो ठीक आहे मित्र, 100 रुपये जाऊ दे, मला माझ्यासोबत तासभर गप्पा मारेल का? नाही ना, प्रॉबिलिटी कमी होते. आपल्या विषयावर मारेल कशावर ना, कारण त्याची ना आपली ओळख नाही. पण मी समजा इथे एका ओळखीच्या व्यक्तीकडे गेलो असतो, जो माझा ओळखीचा पर्सन आहे, बरोबर, ज्याला मी रोज भेटतो आहे, त्याच्याशी रोज 15-20 मिनिटं बोलतोय, नंतर सांगितलं अर्धा तास काय 2 तास गप्पा मारतो, म्हणजे दिवसभर मारू ना, वेळच वेळ आहे, 100 रुपये दे, 1000 रुपये देतो. ह्या गोष्टी का होता? कारण आपला त्याच्याशी ओळख असते. हे का सांगितलं मी? एक जनरल फिलॉसॉफी सांगितली. यस, आपली जिथे ओळख असते, मला काय सांगायचं, ज्या गोष्टींशी आपली ओळख असते त्या गोष्टींनी आपल्याला लगेच रिस्पॉन्स भेटतो. हेच आपल्या पेपरशी सुद्धा तुम्ही कोरिलेट करू शकता. समजून घ्या मला काय सांगायचं. आपला हा पेपर आहे एक्झामचा, 100 मार्काचा, 70 मार्काचा किंवा 30 मार्काचा आपला हा पेपर आहे. आणि काय होतं, आपण रेग्युलर अभ्यास खूप करतो, पुस्तकं वाचतो, सगळं दनादन सगळे प्रश्नोत्तर पाठ करतो, प्रॉब्लेम सोडवतो, सगळं करतो. मी हेच आपल्या याच्याशी कोरिलेट करून देतो. लक्षात घ्या, अभ्यास खूप करतो पण आपण काय होतो, आपण प्रश्नपत्रिका सोडवत नाही, खूप जास्त पेपर सोडवत नाही. पेपर बघतो शेवट 1-2 दिवस, हा मी याच्यावरचा अभ्यास, याच्यावरचा हा प्रश्न मला येतोय, फटाफट बघून घेतो, किंवा काही मुलं बघत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीशी प्रॉपर, प्रश्नपत्रिका हा एक वेगळा व्यक्ती आहे, बरोबर, प्रश्नपत्रिका हा एक वेगळा व्यक्ती आहे आणि तुम्ही एक वेगळे व्यक्ती. तू जसं ह्या व्यक्तीसंग तुमचं जास्त कम्युनिकेशन आधी नव्हतं, तेव्हा तो तुला बसू देणार नाही आणि 100 रुपये पण देणार नाही. तसंच प्रश्नपत्रिकेला काय केलं, तू थोडीशी ओळख ठेवली या व्यक्तीशी, तरी तो जास्त टाइम देणार नाही. तसं प्रश्नपत्रिका शेवट बघितल्या, थोडीशीच ओळख झाली, किंवा प्रश्नपत्रिका बघितल्याच नाही म्हणजे डायरेक्ट अनोळखीच आहे, सो त्या केसमध्ये तो 100 रुपये देऊ शकत नाही, किंवा तुला जास्त वेळ 1 तास सुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही, कारण अनोळखी आहात. पण याच्या उलट जर दररोज भेटत गेलो असतो, 5-10 मिनिटं बोलत गेलो असतो, तो 100 रुपये काय 1000 रुपये देईल, 1 तास काय 5 तास देईल. हेच रोज एक टॉपिक झाला की ते युनिट नाही, युनिट मधला एक टॉपिक झाला की त्या टॉपिकवरची लगेच प्रश्नपत्रिकेत कुठले प्रश्न आले हे बघायचं. लगेच 2 टॉपिक झाले, सेकंड टॉपिकवरचा प्रश्नपत्रिकेत कुठे प्रश्न आले बघायचे. म्हणजे तुम्ही म्हणता सर कसं कळेल? युनिट नंबर 1 आहे, प्रश्न कुठे येणार? प्रत्येक पेपरमध्ये युनिट नंबरवरचे क्वेश्चन कुठे येतात? युनिट 1 फक्त क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्येच येणार आहे. सो सगळे मागचे 5-6 पेपर डाउनलोड करा. तुम्ही म्हणशाल सर पेपर पण नाही एवढे, युनिव्हर्सिटीचे 2च पेपर अवेलेबल आहे इनसेमचे, 2 युनिव्हर्सिटीत झाले, 2 आपल्या कॉलेजच्या युटीचे घ्या, युनिट टेस्ट तर सगळ्या कॉलेजमध्ये झाल्या ना, त्याच्याकडनं घ्या किंवा सरांकडनं घ्या, मॉडेल पेपर असतात टीचर्सकडनं ते घ्या. सो हे 2 आणि झाले 4 पेपर तर झाले. सो 4ही पेपर मध्ये इनसेमचा पहिला युनिट आहे, पहिल्या युनिट मधले जेवढे टॉपिक केले ते लगेच बघायचं. 4ही पेपर झेरॉक्स समोर ठेवा, कुठे कुठे प्रश्न आले ते बघायचे, लगेच कळतं इथे आला, इथे आला, इथे नाही आला, इथे या वेगळ्या प्रकारचा आलाय. म्हणजे प्रश्नपत्रिका बघण्याची आपल्याला सवय झाली, प्रश्नपत्रिकेची आपली ओळख झाली. म्हणून ज्यावेळी आपण एक्झामला बसतो, एक्झाम डेला जसं ओळखीच्या व्यक्तीजवळ आपण 1 तास काय 4 तास पण बसू शकतो, ओळखीचा व्यक्ती आपल्याला वेळ देतो, पैसे पण देतो, तसंच आहे प्रश्नपत्रिकेशी आपली ओळख झाली होती आणि त्या ओळखीमुळे एक्झाम डेला हा पेपर आपल्याला ओळखीचा वाटतो. डायरेक्ट हातात आला की आपण घाबरत नाही, आपल्याला आउट ऑफ सिलेबस सुद्धा वाटत नाही, ब्लँक होत नाही, कुठली अडचण राहत नाही. आपल्याला ओळखीचा व्यक्ती वेळ देतो ना, तसं पेपर पण म्हणतो अरे हे तर तू केलं होतं, हे तर तू केलं होतं, तेच आलंय, तू नाही का त्या दिसतो प्रश्न माझ्यातून सोडवला होता तोच आलाय, तू नाही याचं उत्तर असं लिहिलं होतं तोच प्रश्न आहे, तुला मी सांगितलं होतं बघ असंच सांगायचं. म्हणजे हा पेपर सुद्धा आपल्याला बोलायला लागतो, तेव्हा आपल्याला पेपरशी ओळख झाल्यामुळे आपल्याला पेपर अनोळखी वाटत नाही. आणि जसं ओळखीचा व्यक्ती आपल्याला बसू देतो तसं पेपर 3 तास सुद्धा आपल्याला आरामात बसून देतो आणि आरामात आपल्याला स्कोरिंग करून देतो. आपल्या प्रश्नांचे जे प्रश्न आले त्यात उत्तर सुद्धा लिहायला देतो, ते आठवून सुद्धा देतो. का? कारण आपण पेपर बघायची सवय केलेली असते. जसं ओळखीच्या व्यक्तीला भेटायची सवय केली असतो वेळ देतो, तसं पेपर बघायची आपण सवय केली की आपोआप आपल्याला ब्लँक होणं हे बंद होतं.
तिथे जाऊन आउट ऑफ सिलेबस वाटणं बंद होतं, कारण पेपर बघितलेले असतात. सो पेपर बघितल्यामुळे पेपर पॅटर्न कळतो, उलटे पालटे क्वेश्चन कसे येतात ते कळतं, कुठल्या टाईपवर येतो कुठल्या टाईपवर नाही येत ते कळतं, आणि पेपरची भीतीच मुळीत गेलेली असते. अनोळखी व्यक्ती भीती असते. ओळखीच्या व्यक्तीसोबत आपण कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकतो, फार खासगी विषयावर, कारण तो जवळचा ओळख झालेला आहे. तसंच प्रश्नपत्रिकेत कसाही प्रश्न आला, गुगली जरी आली तरी ती ओळखता येते, कारण पेपर बघायची, पेपर बनवण्याची जी टीचरची टॅक्ट असते सगळे आपल्याला कळलेली असते. सारखे सारखे पेपर बघून आणि पेपरची भीती गेलेली असते, त्यामुळे आपल्याला ब्लँक होत नाही ना, पेपरमध्ये आउट ऑफ सिलेबस वाटत नाही, पेपर एकदम विदिन टाइम सॉल्व्ह होतो आणि नक्की स्कोरिंग होतो. सो हा मेन फंडा होता, जे रिअल लाईन एक्झाम्पल वरनं मी तुम्हाला तुमच्या पेपरशी कनेक्ट करून दिलं. थोडक्यात मला हेच सांगायचं होतं की अभ्यास करताना प्रश्नपत्रिका 4-4, 5-5 प्रश्नपत्रिका झेरॉक्स समोर ठेवा आणि लगेच अभ्यास करा. त्या पेपर सोबत ओळख करा. पूर्ण महिनाभर येतं, महिनाभर रोज अभ्यास 1 तास झाला की त्याच्यावरचं पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत पेपरमध्ये प्रश्न बघून घ्यायचे, म्हणजे काय होतं, प्रश्नपत्रिकेची भीतीच निघून जाते. एकदा भीती गेल्यावर किती अवघड पेपर येऊ द्या ना, कोण अडवणार आहे तुम्हाला? कोणीच नाही. तुम्ही घाबरूच शकत नाही. तुम्ही उलट पेपरला म्हणशाल, सरांना सांगशाल सर अजून टफ टाका. मला इतका कॉन्फिडन्स येऊन गेला ना, त्या व्यक्तीची भीतीच वाटत नाही. एखादा व्यक्ती बघा ना, एखादा एकदम हार्डेस्ट पर्सन आहे, आपण त्याला घाबरतो, पण समजा त्याच्याशी आपण भरपूर वेळा आपल्यात आत्मविश्वास वाढायला रोज भेटत गेलो तर आपण घाबरतो का? नाही घाबरत ना. आपल्यात कॉन्फिडन्स आलेला असतो, अरे याला तर मी रोजच भेटतो, त्याला काय घाबरायचं, हे बाकीचे घाबरते वेळे. असंच असतं. हीच कन्सेप्ट इथे पण लागू होते. सो मला काय सांगायचं होतं, मी सांगितलं शेवटी एकच पुन्हा, प्रश्नपत्रिका आणि अभ्यास हे दोन्ही कंटिन्यू चालवायचं. अभ्यास झाल्यावर प्रश्नपत्रिका असं नाही करायचं. हा वे फॉलो करा, गॅरंटी देतो. तुमचे पेपर हातात आल्याला ब्लँक होणं, आउट ऑफ सिलेबस वाटणं, काहीच ना आठवणं, कन्फ्युजन होणं, भीती वाटणं, सगळे डाऊट्स क्लिअर होते आणि तुम्ही टॉप करशाल. शब्द लक्षात ठेवा, टॉप करशाल. मित्रांनो, याच्यासोबतच नक्की मी सांगेल, पर्पल हॅट ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ती डाउनलोड, त्याच्यावरनं पर्पल हॅट ऍप अँड्रॉइड iOS वरनं डाउनलोड करा. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहे, तुमच्या सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे इम्पॉर्टंट विषयांचे. पुस्तकं घेऊ नका, पुस्तकं हार्ड आहे. मराठी हिंदीमध्ये आम्ही आमच्या सरांनी लेक्चर शिकवले. टेक्निकल गोष्टी मस्त मराठी हिंदीत समजून घ्यायचं, आपल्या भाषांमध्ये समजलं की तिथे नोट्स त्याच्यावर सोडवायचं, तिथेच पेपर एक एक सोडून दिलाय तो बघायचं. तुम्हाला स्टँडर्ड आन्सर पण कळेल, पेपर पॅटर्नला कुणाकडे जाण्याची गरज नाही, पेपर पॅटर्न पण तिथेच कळेल, इम्पॉर्टंट क्वेश्चन पण कळेल. सो सगळं एकाच ठिकाणी. पेपर सोल्युशन घेऊ नका, बुक घेऊ नका, काहीच नाही. पर्पल हॅट ऍप घ्या, त्याच्यावर जे फ्री डाउनलोड करा, फ्री लेक्चर बघा, आवडले सबस्क्राईब करा. एकदम ऑफर्डेबल आहे, एकदम ऑफर्डेबल. एका पार्टीचे पण पैसे नाही, एवढं ऑफर्डेबल. आणि नक्की विषय स्कोरिंग करा. तुमचे काही डाऊट आला, खाली नंबर आहे त्यावरून कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन नंबर आहे. तसं वाटलं ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे तर क्लासेसला या, क्लासेसला ऑफलाईन आले नगर, नाशिक, पुण्यामध्ये तर आम्ही स्कोरिंग करूनच देऊ, तुमची त्यात विषयच नाही. यस. सो नक्की अजून काही डाऊट असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू.